नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 13 जानेवारी आणि सकाळचे बघू शकता तुम्ही 11:37 आले. सध्या मार्केट 15,700ला सपोर्ट घेऊन थोडंसं रिकवर देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला सध्या दिसून येत आहे. आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे आहे, अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारची रिकव्हरी पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार आपल्याला सध्या आजचं मोमेंटम कशा प्रकारे असू याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे ऑप्शन चेन मधला डाटा सर्वात पहिल्यांदा बघू, त्यानुसार मग आपल्याला मार्केटचं प्रिडिक्शन थोडंसं चार्टवर घेऊया. आता सध्या या ठिकाणी बघू शकता ही ऑप्शन चेन सेन्सिबलची ऑप्शन चेन आहे आणि या ऑप्शन चेनच्या नुसार नाही करंट मार्केट प्राइस किती चालू आहे 25,807 सध्या आपल्याला या लेवलवर सध्या ट्रेड करताना आपल्याला निफ्टी या ठिकाणी दिसून येत आहे. आता महत्त्वाची लेवल कुठे आपण ज्या 25,800वर सध्या ट्रेड करतात त्यामुळे आपण 25,800च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे सर्वात पहिले ऑप्शन चेनचा ओपन इंटरेस्ट बघूया की या एका स्ट्राईक पाहिजे किती ओपन इंटरेस्ट आहे. सर्वात पहिले आपण तेजीसाठी बघूया. तर या ठिकाणी 25,800च्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे पोट रायटिंग बघा किती झालेली आहे 2,03,00,000च्या जवळपास या ठिकाणी टोटल पोझिशन सध्या अवेलेबल या ठिकाणचा डाटा दाखवत आहे आणि त्यामध्ये 1,37,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट आज ॲड झालेला आहे. त्याच्यामुळे आजची या ठिकाणी थोडीशी आपल्याला तेजीकडे वाटचाल करताना या ठिकाणी दिसून येत आहे. आता त्याचप्रमाणे 25,800च्या या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजेला बघू शकता डाटा किती आहे. कॉल साईडला ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन केल्या या 2,76,00,000 ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून या ठिकाणी मंदीसाठी पोझिशन तयार केलेले आहे. ठीक आहे. आणि या 2,76,00,000 मध्ये आजचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे 1,76,00,000. म्हणजे या तुलनेत जर बघितलं तर थोडासा या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जबरदस्त वाढलेला दिसत आहे. कुठल्या ठिकाणी या कॉल साईडला पुढच्या ऑप्शनच्या तुलनेत म्हणजे या ठिकाणी सेलिंग प्रेशर आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. आता हे झालं सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक. आता बघायचे आपल्याला एक पहिला सपोर्ट आणि पहिला रेजिस्टन्स. सर्वात पहिल्यांदा आपण बघू 25,700 ज्या लेवलपासून मार्केटने सपोर्ट घेऊन वरती येण्याचा प्रयत्न केला अशी 25,700ची लेवल आहे. या लेवलवर बघू शकता डाटा किती आहे 2,77,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये 1,52,00,000चा आज नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला या ठिकाणी आणि या ठिकाणपासून मार्केटमध्ये सपोर्ट घेताना तुम्हाला दिसून आलेला आहे. त्यानंतर 25,750. आता 25,750च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसवर आहे 1,99,00,000. त्यामध्ये 1,42,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. आता या तिन्ही स्ट्राईक प्राईसवर बघितलं तर 1.5 करोडच्या जवळपास ऑलमोस्ट समजा आपल्याला नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेले या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रत्येक स्ट्राईक प्राईसवर बघू शकता या ठिकाणी 2 करोड प्लसच ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची तेजीच्या पोझिशन आपल्याला तिन्ही स्ट्राईक प्राईसवर दिसून येत आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला मंदीसाठी डाटा कसा आहे बघायचा आहे. तर 25,850 वर आपण बघितलं तर 25,850 टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी 2,52,00,000. त्यामध्ये 1,89,00,000 ॲड झालेला आहे. त्यानंतर 25,900 या लेवलवर बघू शकता डाटा किती आहे 3,61,00,000. त्यामध्ये 2,40,00,000 ॲड झालेला आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी बघू शकता 2,50,000च्या प्लसच डाटा या ठिकाणी दिसून येत आहे. आता पुढच्या तुलनेत कॉलचा ओपन इंटरेस्ट आपल्याला सर्वात जास्त दिसून आहे. म्हणजे सेलिंग प्रेशर वरच्या बाजूला आहेच, कारण जो काही ट्रेड डीलचा आणि जो काही रशियाचा व्हेनेझुएलाचा जो काही प्रॉब्लेम आहे आणि जी टांगती तलवार आहे ज्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला तयार बनलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये काय थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला या डाटामध्ये सुद्धा दिसून येत आहे आणि त्यातल्यात आज एक्सपायरी त्यामुळे हा डाटा आपल्याला दिसणे एक साहजिकच आहे, त्यामुळे राहणारच अशा प्रकारचा. आता महत्त्वाचं काय की ही एक्सपायरी आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात तेजी किंवा मंदीकडे जाताना दिसत नाही, कारण ऑलरेडी काल चांगली जबरदस्त शॉर्ट कव्हरिंगची रॅली आपल्याला पाहायला मिळाली. जर ती शॉर्ट कव्हरिंगची रॅली कालनं येता आज जर आली असती तर मार्केटमध्ये तुम्हाला आज सुद्धा जबरदस्त रॅली पाहायला मिळाली असती. परंतु सध्याच्या डाटावरून आपल्याला अप साईडला सेलिंग प्रेशर या ठिकाणी दिसून येत आहे आणि डाऊन साईडला सपोर्ट पुन्हा या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे आता 25,750 ते 25,850 ही 100 पॉईंटची रेंज आता सध्या निफ्टीची ट्रेडिंग रेंज आपल्याला सध्या या डाटावरून दिसून येत आहे, कारण डाटा दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारचा झालेला आहे. ठीक आहे. वरच्या बाजूला सेलिंग प्रेशर आहे आणि त्यातल्या त्यात आज म्हणजे नवीन अशी कुठली गोष्ट नाही आहे. काल जसं मी सांगितलं तुम्हाला की मार्केटमध्ये थोडीशी जरी पॉझिटिव्ह गोष्ट आली मार्केट तुम्हाला जबरदस्त शॉर्ट कव्हरिंगमध्ये तेजीकडे वाटचाल करताना दिसेल, परंतु आज तशा प्रकारचं कुठलंही थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला एक्सपेक्टेशन नाही आहे, कारण मागील हप्त्यामध्ये काय कंटिन्यू 5 दिवस मार्केट कंटिन्यू सेलिंगमध्ये चाललं होतं काल आणि त्यानुसार काय होतं PCR लेवलसुद्धा खूप चांगला डाऊन साईडला आलेला होता. सेलिंगच्या पोझिशन खूप जास्त प्रमाणात बनल्या होत्या. मार्केटला रिकवर देण्यासाठी फक्त थोडंसं एक कारण पाहिजे होतं आणि ते काल मिळालं की बाबा ट्रेड डीलची उद्या फायनल मीटिंग होणार आहे म्हणून ते तेवढ्याच कारणावर मार्केटमध्ये काय
तेजीच्या इकडे वाटचाल करताना. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका होती शॉर्ट कवरिंगमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅन्डल याच्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आजच्या दिवसामध्ये तशा कुठल्याही प्रकारचा ट्रिगर नाही किंवा ऑप्शन चेनचा डाटासुद्धा तशा प्रकारचा चेंजेस होणार असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता थोडंसं तुम्हाला PCR डाटा दाखवतो. या डाटानुसार काय 850 हा रेजिस्टन्स, 850 900 रेजिस्टन्स, 750 700 हा सपोर्ट. या ठिकाणी अशा प्रकारचा डाटा आपल्याला सध्या ऑप्शन चेनचं या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, आता PCR लेवल बघूया. PCR लेवल किती आहे आपली, तर PCR लेवल बघत असताना आपण या वेबसाईटवर थोडंसं बघते. तर या वेबसाईटवर बघा PCR लेवल जी आहे आपली ही 0.75 आहे आणि त्याच्यात एक्सपायरी आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय सेलिंगच्या पोझिशन ऑलरेडी आहेतच जे आपण पाहतो. परंतु मार्केटमध्ये काय आहे की थोडंसं आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात मोमेंटम मिळणार आहे, कारण आज एक्सपायरी आहे. कारण जोपर्यंत मोमेंटचा टाईम येईल तोपर्यंत आपला टाईम संपून जाईल मार्केटचा, असं सध्याची सिच्युएशन आहे. कारण थोड्या प्रमाणात जर बघितलं तर सकाळच्या याच्यापासून 10 वाजता जर बघितलं 0.6 पर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला हे दिसलं होतं, PCR लेवल दिसला होता. आणि त्यानुसार थोडंसं 700 पासून मार्केटने सपोर्टसुद्धा घेतलेला आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये PCR लेवलसुद्धा PCRच्या लेवलनुसार सुद्धा मार्केटमध्ये ट्रेड होतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये PCR लेवल आपल्याला डायरेक्शन सांगू शकते की मार्केटमध्ये आणखी तेजी किंवा मंदीसाठी जागा किती बाकी आहे, आणखी जास्त प्रमाणात तेजी होईल की जास्त प्रमाणात मंदी होईल. हे जर तुम्ही PCR लेवल जर चांगल्या प्रकारे ॲनालिसिस केला तर तुम्हाला निश्चित याच्यामध्ये समजू शकते. आणि कालचा PCR एकदम 0.5 पर्यंत आला होता, परफेक्टली 11:30च्या रेंजमध्ये, आणि तिथूनच मार्केटमध्ये तुम्हाला रिकव्हरी पाहायला मिळाली. कालच्या तेजीला तर सर्वात महत्त्वाचं मी जे हे देत आहे योगदान हे फक्त PCR लेवलला देतं. कारण PCR लेवल एकदम लो आल्यामुळे शॉर्ट कवरिंग आली. बाकी न्यूज येणे हे फक्त बहाणा होता, मार्केटला एक कारण पाहिजे होतं तेजीकडे वाटचाल करायसाठी, पोझिशन स्क्वेअर अप करायसाठी. परंतु ॲक्च्युअलमध्ये जो रिॲक्शन होतं हे PCR लेवलचं होतं. आणि आज सध्या बघू शकता थोडंसं आपला PCR जो आहे हा 0.75 पर्यंत आलेला आहे. म्हणजे आणखी थोडंसं 1 पर्यंत हा जाऊ शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात तेजी किंवा जास्त प्रमाणात मंदीसाठी या ठिकाणी जागा राहिली नाही आहे. जास्त मंदी जरी आली 700 पर्यंत येईल, म्हणजे किती पुन्हा 0.56 पर्यंत हा PCR येईल. जास्त प्रमाणात आपल्या मंदीसुद्धा मिळणार नाही. आणि तेजीसुद्धा 1.1 पर्यंत येईल जास्तीत जास्त. 7 जे आता 0.7 पर्यंत आहे हे न्यूट्रल व्हॅल्यूपर्यंत जाईल. याच्यापेक्षा आपल्याला या PCRमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाहायला मिळणार नाही. जो की आता 0.75चा जो PCR तुम्हाला सध्या या ठिकाणी दिसत आहे हा जास्त प्रमाणात कुठे आपल्याला इम्पॅक्ट करताना या ठिकाणी दिसून येणार नाही, कारण एक्सपायरी असल्यामुळे. ठीक आहे, आता चार्ट पॅटर्नवर बघूया की चार्ट पॅटर्नवर बघू शकता तुम्ही परफेक्टली मार्केटने काय केलं. आता तुम्हाला ऑप्शन चेनचा डाटा मी नेहमी तुम्हाला का सांगते की परफेक्टली ऑप्शन चेन डाटानुसारच वर्क काउन होते. आता थोडंसं या ठिकाणी बघू शकता की कालच्या दिवसामध्ये जे काही मोमेंटम झालं हे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आणि परफेक्टली त्याच ठिकाणी मार्केटमध्ये मोमेंटम होताना आपल्याला दिसून आला. प्रत्येक 100 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये जे काही मोमेंटम झालं कालच्या दिवसचं हे आपल्याला परफेक्टली निफ्टीच्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच तेजी किंवा मंदी होताना दिसून आली. आता तुम्हाला या ठिकाणी कालचा डाटा दाखवते. तर या ठिकाणी बघू शकता हा जो कालचा डाटा आहे या ठिकाणी बघू शकता हे आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघू शकता आपल्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टन्स पाहायला मिळेल किंवा सपोर्टच्या लाईन पाहायला मिळेल. ह्या ज्या काही लाईन्स आपण या ठिकाणी ड्रॉ केल्या आहेत या ठिकाणी बघू शकता हा 25,500 आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी ही लाईन ड्रॉ केलेली आहे या ठिकाणची. ठीक आहे, त्यानंतर 25,600 हे सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 25,700 हे सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 25,800 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग, 25,900 ही सुद्धा ऑप्शन चेनच्या अकॉर्डिंग आणि 26,000 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच या ठिकाणी केलेलं आहे. आणि परफेक्टली जर तुम्हाला या अगोदरचं थोडंसं जर मोमेंटम दाखवते मी या ठिकाणी, ते या ठिकाणी बघू शकता परफेक्टली तुम्हाला जे काही मोमेंटम आत्तापर्यंत पाहायला मिळालं हा प्रिव्हियस डाटा याच्यासाठी तुम्हाला दाखवणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला थोडंसं मार्केटच्या ऑप्शन चेन डाटाचा पॉवर हे लक्षात येईल की परफेक्टली मार्केटमध्ये त्याच ठिकाणपासून कशा प्रकारचे मोमेंटम होताना दिसून आले. ठीक आहे, आता या ठिकाणी बघू शकता 26,300 पासून आपण सध्या या ठिकाणी लाईन ड्रॉ केली आहे. 26,300ची ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग रेंज. मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन आणण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी फायनल ब्रेकडाऊन या साईडला दिला. नंतर हा रेजिस्टन्स, त्यानंतर मार्केटमध्ये थोडीशी रिकव्हरी झाली, परंतु पुन्हा या लेवलच्या खाली तो कंटिन्यू सस्टेन झाला. तर ही लेवल कुठली आहे 26,200. ठीक आहे, ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग कुठली आहे 26,200ची लेवल. हा एक रेजिस्टन्सचं काम करत होती. त्यानंतर बघा सेकंड टाइम जेव्हा मार्केटने या लेवलच्या कंटिन्यू सस्टेन केलं, पुन्हा ही बघा आपली 26,100ची लेवल पुन्हा या ठिकाणी आली. मार्केटने काय या लेवलच्या वरती केलं, परंतु जसंही गॅपडाऊन थोडंसं सेलिंग प्रेशर आलं या ठिकाणी बघतो की 26,100ची लेवल पुन्हा रेजिस्टन्सचं काम करत आहे. ठीक आहे, या लेवलपासून लेवल तुटली, त्यानंतर 26,000 ही 26,000ची लेवल पुन्हा या ठिकाणी आली आपली लाईन. ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये परफेक्टली सपोर्ट किंवा मार्केटने
कॉन्सॉलिडेट जो ज्या ठिकाणी केलं ते 25,900ची लेवल बघू शकता. याच लेवलला मार्केटमध्ये काय कॉन्सॉलिडेट झालं, कारण ऑप्शन चेन डाटाच्याकडून 25,900 त्याने थोडासा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गॅपडाऊन ओपनिंगमध्ये पहिलीच कॅन्डल डोजी शूटिंग स्टार डोजी या ठिकाणी तयार झाली, थोडीशी रिकव्हरी पाहायला मिळाली. परंतु पुन्हा 25,900ची जी आपली रेजिस्टन्सची जी लाईन आहे त्याच लाईनच्यावर कंटिन्यू तो त्या लाईनच्या खाली कंटिन्यू सस्टेन राहिला. त्यानंतर सेलिंग प्रेशर वाढलं, पुन्हा 25,800ची लेवल हे बघू शकता. या लेवलच्या वरती थोडंसं इथं सस्टेन राहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ही लेवल तोडल्याच्या नंतर तो डायरेक्ट येऊन थांबला 25,700 पर्यंत आहे. या 25,700च्या या लेवलपर्यंत पुन्हा तिथे थांबला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला या ठिकाणी मोमेंटम पाहायला मिळेल डाऊन साईडला, हे बघू शकता तुम्ही. थोडंसं आणखी तुम्हाला पुन्हा ही 25,700ची लेवल आपली या ठिकाणी आलेली आहे. या लेवलनुसार पुन्हा बघू शकता या ठिकाणपासून पुन्हा तुम्हाला शॉर्ट या ठिकाणी सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. 25,600ची जी लेवल या ठिकाणी ब्रेक केली, मार्केटमध्ये थोडंसं या ठिकाणपर्यंत रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या ठिकाणी जे 25,600च्या लेवलवर जे काही कॉल रायटर्स होते, पुट रायटर्स यांचे लॉंग माइंडिंगमुळे पुन्हा आपल्याला या ठिकाणपर्यंत सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. आणि या ठिकाणपासून हा पहिला रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स, हा तिसरा रेजिस्टन्स, हा 14, हा 5वा आणि फायनली या लेवलपर्यंत आल्याच्या नंतर आता कंटिन्यू मार्केट 4 ते 5 दिवसापासून कंटिन्यू सेलिंगमध्ये येत आहे. या ठिकाणपासून काय झालेलं आहे, कॉल शॉर्ट झालेले आहेत. तर आता ह्या कॉल शॉर्ट झाल्याच्यामुळे यांनी काय केलं की या ठिकाणी मंदीसाठी पोझिशन तयार केलं, मार्केटमध्ये मंदी झाली. आता यांना प्रॉफिट बुक करायचं तेव्हा ऑटोमॅटिकली यांच्या कॉल ऑप्शन बायमध्ये ह्या पोझिशन सर्व कन्वर्ट होतात. ह्या सर्व पोझिशन कशामध्ये कन्वर्ट होतात, कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होतात. तर जेव्हा ह्या पोझिशन कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होतात, मार्केट जबरदस्त तेजीचं मोमेंटम घेताना दिसून येतात. तुम्हाला आता या ठिकाणी बघू शकता, जेवढं मार्केट मंदीकडे वाटचाल करत आलं, जेवढ्या मार्केट आता 3 दिवस कंटिन्यू मंदीकडे वाटचाल करत आलं, परंतु अशा प्रकारचे कॅन्डल्स तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळाले नाही. ठीक आहे, बघू शकता प्रत्येक कॅन्डल थोडी प्रमाणात तसं डाऊन साईडला येताना तुम्हाला या ठिकाणी दिसून आलं. परंतु जेव्हा मार्केटने या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग सपोर्ट घेऊन रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी काय शॉर्ट कव्हरिंग झालेली आहे. तर या ठिकाणपासून जबरदस्त बघा 2 ते 3 कॅन्डलमध्येच मार्केटने काय कसं मोमेंटम दिले या ठिकाणी. हे कशामुळे दिलं, फक्त शॉर्ट कव्हरिंग. आता शॉर्ट कव्हरिंगमध्ये काय होते की ज्या करोडो पोझिशन आहे वन टाइम कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होऊन जातात. ज्या ऑलरेडी करोडोचा ओपन इंटरेस्ट कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तयार झालेला आहे, तो जेव्हा या ठिकाणी क्लोज व्हायला सुरुवात होऊन जाते तेव्हा जबरदस्त अशी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर शॉर्ट कव्हरिंगमध्ये मार्केट तुम्हाला जबरदस्त मोमेंटममध्ये असा कॅन्डल्स तुम्हाला बनवताना दिसून येते, रिकव्हरी देताना दिसून येते. हे सर्व काही मोमेंटम फक्त शॉर्ट कव्हरिंगमध्ये झालेलं आहे. आणि या कंडिशनला या ठिकाणपासून PCR डाटा सुद्धा 0.5 पर्यंतच आलेला होता. त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला जी रिकव्हरी पाहायला मिळाली याचं एकमेव कारण होतं की मार्केटमधली रिकव्हरी. हे अशा प्रकारचं मोमेंटम झालं आहे. आज सुद्धा बघू शकता मार्केटमध्ये कालची रिकव्हरी, आज थोडं गॅप ओपनिंग झालं. गॅप ओपनिंगच्या नंतर परफेक्टली 25,900ची लेवल हे रेजिस्टन्सचं काम करत आहे. कारण या ठिकाणपासून ऑलरेडी सेलर्स या ठिकाणी ॲक्टिव्ह होते, या ठिकाणी सुद्धा तेच काम करत आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्केटला दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु 25,700ची लेवल ही या ठिकाणपासून सपोर्ट घेऊन मार्केट काय पुन्हा आता या रेंजमध्ये जाऊन थोडंसं अडकलेलं आहे. कुठल्या 25,800च्या, आता म्हणजे 25,750 ते 25,850 हा रेंज जो ही जी 100 पॉईंटची रेंज झाली आहे, हे आज सध्या या ट्रेडसाठी रेंज झालेली आहे. कारण जास्त मंदीसाठी मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीच्या इफेक्टिव्ह थोड्याशा आजच्या दिवसासाठी नाही येतात. मार्केट तर मार्केटच्या मार्केटमधल्या गोष्टीच्या न्यूजनुसारच थोडंसं रिॲक्ट करणार आहे सध्याच्या कंडिशनला. परंतु आजच्या कंडिशनला सध्या कुठल्याही प्रकारचं हे नसल्यामुळे त्याच्यामुळे काय मार्केट सध्या या रेंजमध्ये आपल्याला अशा प्रकारचं मोमेंटम देताना दिसून येते. आज एक्सपायरी 25,750 ते 25,850 या रेंजमध्ये आपल्याला देताना आज दिसून येईल. कारण ऑप्शन चेनचा डाटा दोन्ही बाजूला सारख्याप्रमाणे आहे आणि एक्स्ट्रा कुठल्या गोष्टी त्याला इफेक्टिव्ह सध्या आजच्या दिवसामध्ये नाही आहे. त्यामुळे आज एक्सपायरीची अपेक्षा थोडीशी मला या ठिकाणी ऑप्शन चेनच्या डाटावरून कमी दिसत आहे. 750 ते 850 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये. ठीक आहे, हे झालं अशा प्रकारचं मोमेंटम. त्यानंतर अदर इंडेक्समध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी, आता बँक निफ्टी सुद्धा तेच कंडिशन आहे. बँक निफ्टीमध्ये बघू शकता प्रिव्हियस डेचा सपोर्ट घेऊन चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा 58,800 ज्यापासून मार्केटने सेलिंग प्रेशर पुन्हा त्याच रेजिस्टन्स घेऊन पुन्हा तिथंच होल्ड करण्याचा प्रयत्न करता येतो. म्हणजे आता या रेंजमध्ये सुद्धा बँक निफ्टी 59,500 ते 59,700-800 पर्यंत 150-200 पॉईंट म्हणजे या रेंजमध्ये ट्रेड करताना दिसून येत आहे. सेन्सेक्स सुद्धा तीच कंडिशन आहे, रेंज बाउंड असल्यासारखंच. निफ्टी आय टी सुद्धा त्याच कंडिशनला आहे. निफ्टी मेटलमध्ये थोडीशी रिकव्हरी पाहून
त्याच लेवल म्हणजे ऑलमोस्ट समजा त्याच लेवलला असल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. आणि फ्युचरमध्ये सुद्धा मेन काय आपल्याला जेव्हा फ्युचरचं चार्ट याच्यासाठी बघावं लागतं की ॲक्च्युअलमध्ये इंडेक्समध्ये जे बाईंग सेलिंग आहे फ्युचरमध्ये होते, एकतर कॉल ऑप्शन पुट ऑप्शनमध्ये किंवा इंडेक्स फ्युचरमध्ये. तर त्यामुळे फ्युचरमध्ये जे काही रिएक्शन सर्वात पहिले आपल्याला फ्युचरमध्ये पाहायला मिळेल. तर फ्युचरमध्ये थोडंसं आपल्याला लक्ष ठेवणे महत्त्वाचं राहते. तर फ्युचरमध्ये सुद्धा अशा कुठल्या प्रकारचं मला या ठिकाणी मोमेंटम दिसून येत नाही की हो तेजीकडे किंवा मंदीकडे वाटचाल करेल. सध्या एका इनडिसिजन सध्या लेवलवर सध्या मार्केट असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली, ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेडिंग करता की नाही हे थोडंसं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑप्शन चेन कशा प्रकारे रीड करतात, ऑप्शन चेनचं रिॲक्शन ॲक्च्युअलमध्ये कसं होते आणि त्याचा इम्पॅक्ट चार्टवर कशा प्रकारे दिसते ॲक्च्युअलमध्ये हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा, कारण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग कशा प्रकारे ट्रेडिंग केली जाते त्यांना ॲक्च्युअलमध्ये समजलं पाहिजे. कारण बऱ्याच यूट्यूबवर तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतं की कॅन्डल्स ह्या ब्रेकआउट फेल झाला, स्ट्रॉंगली सपोर्ट होता त्या ठिकाणचा ब्रेकआउट झाला, परंतु आपण ॲक्च्युअल ऑप्शन चेनच्या डाटा पहिले रीड करतो त्यानुसार हे करतो. त्यामुळे याच्यामध्ये ॲक्युरसी तुमची चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. त्यामध्ये सुद्धा आपण बघूया की ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आणखी आपल्याला कुठे सध्याच्या कंडिशनला 850 ते 750 ही सध्या रेंज आहे. जर सेलिंग प्रेशर वाढलं कुठल्या न्यूजमुळे तर पुन्हा तुम्ही 500 पर्यंत, पुन्हा 600 ते 550 पर्यंत या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही येऊ शकता. कारण सध्या कसं आहे की एक जो टांगती तलवार जी आहे आपल्या ओव्हरऑल मार्केटवर ते कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे वरच्या बाजूला तुम्हाला हे रेजिस्टन्स पाहायलाच मिळेल. आता या अशा प्रकारचे जर कॅन्डल पुन्हा हा जर सपोर्ट तोडला तर पुन्हा लॉंग रनिंगचं प्रेशर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे मार्केट पुन्हा येईलच. म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये कसं आहे की थोडंसं मानसिकता अशी दबावाची आहे, सेलिंग प्रेशरच्या दबावाची. त्यामुळे अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम.